मित्रांनो, आज मी आली आहे चिपळूणला आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिपळूणची चौपाटी. म्हणजे पहिली ती चौपाटी इंदिरा गांधीला होती, आता ती मुरादपूरमध्ये शिफ्ट झाली आहे. मी तिथे स्वतः आता पहिल्यांदा चालली आहे. सो मी माझ्या या रौनकला आणि त्रिशाला घेऊन चालली आहे. सो आपण आता चाललो आहोत. चला सर, आपण गाडीने जाणार आहोत. ठीक आहे. आपल्या 3 गाड्या आहेत. ही एक आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. ठीक आहे. तर ह्या 2 गाड्या पॉसिबल नाही आहेत, कारण मला त्या दोन्ही गाड्या चालवता येत नाही. सो आपण ज्युपिटर घेऊन चाललो आहोत. सो आपण आता बघूया. चला, मी आता गाडी काढत आहे. सो आपण आता गाडी काढून निघत आहोत. हे समोर जे गल्ली आहे तिथे माझं घर आहे. म्हणजे हे आमचं एक 60 बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे मोठं. पहिल्याने छान होतं राहुल गार्डनच्या इथे. आता त्रिशाला बसवते आणि मी तुम्हाला माझं दाखवते. हे फ्रंट साईड आहे, ही बॅक साईड आहे आमच्या राहुल गार्डनची आणि इकडे माझं घर आहे इथे आतमध्ये. म्हणजे गाव आहे आणि ते समोर तुम्हाला दिसत असेल. आता मी रौनकला पाठी बसवलं आहे आणि आता आपण निघत आहोत. सो ऑन द वे मी तुम्हाला जे जे येईल ते दाखवेन. हे आमच्या इकडे जाताना जिवाळा मार्ट म्हणून आहे, डी मार्टसारखंच आहे. तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पेडामकर यांचं आहे ते. इथे दत्त मंदिर आहे छोटंसं. हे तुम्ही बघू शकता. बघा, छोटं गार्डन आहे. तिथे गाय वासरू आहे. म्हणजे कामधेनू असं बघितल्यासारखं मला वाटलं. गाय बघा ना कसं वासराला चाटत आहे. आणि हे छोटंसं असं जिम केलेलं आहे छोट्या मुलांना. आणि तिकडे छोटी छोटी वासरं बसलेली आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा, चाटती आहे गाय. किती छान. मी राऊंडला येते इथे रात्री. आपण आत्ता मारखंडी एरियामध्ये आहोत. इकडे मठ आहे स्वामींचं आणि हा एक रोड जातो मुरादपूरला, हा जातो चिंचनाक्याला. तर आपण आत्ता मुरादपूर रोडनं जाणार आहोत. चिंचनाक्यावरून नाही जाणार, कारण शॉर्टकटनं जाणार आहोत. कारण माझ्याबरोबर त्रिशा आणि रौनकसुद्धा आहेत, त्यामुळे. सो हे 2 रस्ते जातात. आणि हा जो येल्लो कलरचा मुलगा जो जातो आहे बघा, दिसतो आहे का, या साईडला माझ्या स्वामींचा मठ आहे. म्हणजे हा कावेतळी मारखंडी असा एरिया आहे. तिकडे स्वामींचा मठ आहे. तो मी तुम्हाला नक्की कधीतरी पुन्हा एकदा दाखवेन. सो हे साईडला तुम्ही जे बघत आहात ना, हे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र म्हणून आहे. तिथे माझं डान्सची आणि नाटकाची प्रॅक्टिस चालायची पूर्वी, जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा. आणि हा जो सरळ रोड जातो आहे ना, तो हा रामतीर्थावर जातो आणि मुरादपूरला जातो. आणि तिथून आपण आता चौपाटीला जाणार आहोत. सो तुम्ही बघा, छान. म्हणजे आजूबाजूचं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि मस्त वाटतं. म्हणजे संध्याकाळचं छानच वाटतं. हे जे छोटंसं मंदिर दिसतं आहे ना, ह्या राईट साईडला गेलं ना की तिथे रामतीर्थ म्हणून आहे. तिकडे स्मशान आहे. सो फायनली आपण चौपाटीवर आलेलो आहोत. सो तुम्ही बघा, या सगळ्या गाड्या लागल्या आहेत. आणि आज सॅटर्डे आहे, त्यामुळे आज गाड्या जरा कमी आहेत, कारण उद्या संडे आहे. तर संडेला फुल पॅक असतं. सुट्टीचा दिवस असतो संडे आणि मंडे. चिपळूणला मोस्टली मंडे आणि संडे असतो, कारण मंडेला सगळे दुकानं बंद असतात, त्यामुळे खूप गर्दी असते इकडे. सो आता मी गाडी पार्क करत आहे. चला आपण बघूया. आपण आता पोचलो आहोत इकडे चौपाटीवर. पाठीमागे बघा, आज मोस्टली अर्ध्या गाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत. आपण इथे गाडी पार्क केलेली आहे आणि व्हिडिओ माझ्या रौनकने घेतला आहे, कारण मी गाडी चालवत होते त्यामुळे. सो ह्या वेळेच्या लॉगमध्ये तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे. सो आपण आता बघूया काय काय आहे स्टॉलला. ठीक आहे. चला तर आपण बघूया काय काय स्टॉलला आहेत. इकडे सगळे शेवपुरी, पाणीपुरी, सँडविच याचे स्टॉल लागलेले आहेत. न्यू मुंबई भेलपुरी सेंटर. सो माझा रौनक दर्शन चायनीज सेंटर शोधतो आहे. तिथले पकोडे फार सुंदर असतात असा रौनक बोलत होता, म्हणून तो रौनक ते शोधतो आहे. ते आम्ही बघूया कुठे आहे. हा सद्गुरू कृपा स्नॅक सेंटर आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, नीरज पाणीपुरी सेंटर. म्हणजे पाणीपुरीचे मोस्टली आहेत. आणि पाणीपुरी 1 प्लेट 50 रुपये आहे. हां, सँडविच 50, 40 असे आहेत. हे शोरमा पण आहे बघा, शोरमा माझ्या रुद्राचा फेवरेट शोरमा. इथे चॉकलेट स्नॅक्स आहे. त्यानंतर इकडे मोस्टली हे असं मिल्कशेक, स्नॅक्स कॉर्नर हेच आहेत सगळे. स्नॅक्स अटॅक हे दादा बघतायत आमच्याकडे. हे पण इकडे आले बघा, सुंदर आहे. बघूया काय काय आहे. पण एवढं शोधलं, पण ते दर्शन कुठे पटकन निघून गेलं आहे. तर आता परत आपण पाठीमागे जाणार आहोत. हे आईस्क्रीमची गाडी आहे, फालुदा माझा फेवरेट आईस्क्रीम.
हे समोरची पूर्ण ही एक लाईन आहे ना, ती पूर्ण खाऊची गल्लीच आहे. काय खाणार आहेस तू? हा सँडविच खाणार आहे. ह्या ताई आहे. ताई तुमचं नाव काय आहे? हां, किती वर्ष झाली? आता 8 महिने झाले. 8 महिने झाले. कसं चालतं दुकान? आहे, रिस्पॉन्स चांगला आहे ना? आपण आता ह्यांना सँडविचची ऑर्डर दिलेली आहे, कारण रौनकला सँडविच खायचं आहे. सो आपण ह्यांना दिलं आहे. बघूया आपण ह्यांची टेस्ट कशी आहे ताईंची. आपण इथं निरंजन जे आहे ह्याने इथे दिलेली आहे ऑर्डर. आपण इथे शेवपुरीची ऑर्डर देतो आहे. काका एक शेवपुरी बनवा. त्रिशा ये इकडे. तिथे लिहिलेलं होतं त्यांनी कोकणी आस्वाद म्हणून. सो बघूया आपण आता कोकणाचा स्वाद कसा आहे. आणि हे सो ही माझी शेवपुरी रेडी आहे निरंजन शेवपुरीवाल्याकडची. आता मी बघते टेस्ट कशी आहे. सो हे रौनकचं सँडविच रेडी आहे. सो रौनक पहिल्यांदाच सँडविच खातो आहे. ताईनी कसं बनवलं आहे ते आपण बघूया. त्रिशाला आपल्या मंचुरियन खायचं होतं म्हणून आपण ग्रेव्ही मंचुरियनच्या इथे आलेलं आहे. हे दर्शन स्नॅक्स. इथे रुद्र पण येतो असं रौनक बोलत होता. हे तुझं नाव काय आहे? अच्छा, ह्याचंच नाव दर्शन आहे आणि ह्याच्याच नावावर त्यांनी ते स्टॉल काढलेला आहे. सो आता आपण पकोडे घेत आहोत त्यांचे. ठीक आहे. त्रिशाने आमचे मंचुरियन घेतले बिना चटणीचे. ओ हो त्रिशा खा. तुम्ही बघा इथे स्वच्छता पण त्यांची एकदम क्लीन आहे. म्हणजे आपण म्हणतो हायजीन त्यांनी एकदम यूज केलेला आहे. तुम्ही येऊ शकता इकडे चौपाटीला दर्शन मंचुरियन ग्रेव्हीच्या इकडे. नक्की विजिट करा सगळ्यांनी इथे. सो आपण इकडे खाल्लेलं वगैरे आहे नॉर्मल. पण इकडे रेट कसे आहेत? शेवपुरीचे 50 रुपये आहे आणि सगळे भाव वेगवेगळे आहेत. इकडे आईस्क्रीमची गाडी वगैरे 20 रुपीजचा आहे. सो आपण आता हा लॉग पूर्ण करत आहोत चिपळूण चौपाटी म्हणून. ठीक आहे. त्रिशाने पकोडे खाल्लेले आहेत आणि पकोडे खरंच सुंदर होते. काळो काय म्हणून मी कदाचित तुम्हाला दिसत नसणार आहे. सो आपण आता हा लॉग पूर्ण करतो आहे. आपण भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये. आणि हा चिपळूणचा लॉग नक्की सगळ्यांनी बघा. आणि हे मुरादपूर साईड आहे. माझ्या पाठीमागे जे आहे ते मुरादपूर आहे. इकडून रेल्वे स्टेशनला रोड जातो आणि इकडून आपल्या वडनाक्यामध्ये रोड जातो. म्हणजे हा जो इकडचा आहे तो वडनाका आणि इकडचा आहे तो रेल्वे स्टेशन. असे 2 रोड जातात. सो बाय, टेक केअर सगळ्यांना आणि भेटूया आपण नेक्स्ट लॉगमध्ये. आणि माझे जे दिल्लीचे लॉग आहेत ते अजून अर्धे राहिलेले आहेत टाकायचे, ते मी कंटिन्युएशनमध्ये टाकेन. सो हा चिपळूणचा चौपाटीचा लॉग मी पूर्ण करते. बाय बाय करा. बाय. थँक्यू.